पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा नाशिकचा दौरा संपलेला आहे आणि आता ते नवी मुंबईच्या दिशेने निघत आहे। त्या दरम्यानची आपण ही दृश्य देखील बघू शकतोय। तर पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आज महत्त्वाच्या दौऱ्यावर आहेत। नाशिकमध्ये त्यांनी सुरुवातीला रोड शो केलेला आहे, त्यानंतर त्यांची सभा नाशिकमध्ये झालेली आहे। काळारामाचं दर्शन त्यांनी घेतलेलं आहे, रामकुंडावरती जलपूजन केलेलं आहे, गोदाघाटाची पाहणी केली आहे आणि आपला नियोजित नाशिकचा दौरा संपवून ते पुढे आता नवी मुंबईच्या दिशेने निघालेले आहेत। नवी मुंबईला ते अटल सेतूचं या ठिकाणी उद्घाटन करणार आहे, लोकार्पण करणार आहे। नवी मुंबईच्या उल्वेमध्ये नरेंद्र मोदी यांची जाहीर सभा होणार आहे। उरण रेल्वे स्थानकाचं लोकार्पण देखील यावेळेस नरेंद्र मोदी यांच्याकडून केलं जाणार आहे आणि त्यासाठी आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासाठी नवी मुंबई सुद्धा सज्ज झालेली आहे। अगदी काही वेळातच पंतप्रधान नरेंद्र मोदी हे नाशिकमधून आता निघतील। त्या दरम्यानचे आपण दृश्य देखील पाहू शकतोय। साधारणतः 4 वाजेपर्यंत पंतप्रधान नरेंद्र मोदी हे नवी मुंबई या ठिकाणी दाखल होतील असं वारंवार सांगितलं जात होतं आणि आपला नाशिकचा दौरा पूर्ण करून आता पंतप्रधान नरेंद्र मोदी नवी मुंबईच्या दिशेने रवाना होत असतानाची ही दृश्य आपण पाहतोय। उरण खारकोपर लोकलच्या उद्घाटनाची जोरदार तयारी नवी मुंबईमध्ये झालेली आणि त्यासाठीच आता पंतप्रधान नरेंद्र मोदी रवाना होत आहे। या ठिकाणी देखील नवी मुंबईमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भव्य सभा होणार आहे। नवी मुंबईच्या उल्वेमध्ये या सभेचं आयोजन करण्यात आलेलं आहे। याशिवाय नवी मुंबईमध्ये सुद्धा नरेंद्र मोदी यांचा रोड शो होणार आहे। त्याशिवाय अटल सेतूचं उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून होणार आहे। शिवाय बहुप्रतीक्षित असा उरण खारकोपर लोकल याचं उद्घाटन देखील पंतप्रधान नरेंद्र मोदी आज नवी मुंबईमध्ये करणार आहे। तर 30,500 कोटींच्या अनेक महत्त्वाच्या कामांचं लोकार्पण आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते मुंबईमध्ये नवी मुंबईमध्ये केलं जाणार आहे आणि त्यासाठी आता पंतप्रधान नरेंद्र मोदी हे निघत असल्याचे दृश्य आपण बघतोय। नवी मुंबईच्या दिशेने अगदी काही वेळातच नरेंद्र मोदी रवाना होतील आणि त्या दरम्यानची आपण ही दृश्य पाहतोय। नवी मुंबईकर देखील आता सज्ज झालेले आहे, कारण बहुप्रतीक्षित असा मार्ग आजपासून सुरू होणार आहे आणि आजपासून सर्वसामान्यांसाठी अटल सेतू सुद्धा सुरू होणार आहे। त्यामुळे आता नवी मुंबईकरांची ही प्रतीक्षा आज संपणार आहे। स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी हे नवी मुंबईमध्ये दाखल होत या सर्व विकास कामांचं लोकार्पण करणार आहेत आणि त्यासाठी आता नवी मुंबईकरांचा उत्साह देखील शिगेला पोहोचला असल्याचं आपण बघतोय। शिंदे आणि मोदी मात्र यावेळेस एकाच हेलिकॉप्टरमध्ये असल्याचं आपण पाहू शकतो। या एका हेलिकॉप्टरच्या माध्यमातून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी हे मुंबईकडे रवाना होत आहेत। याआधीच नवी मुंबईमध्ये देखील तयारी पूर्ण झालेली आहे। सर्व रस्ते, संपूर्ण नवी मुंबई नगरी ही सजवण्यात आलेली आहे। काही वेळातच नाशिकवरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं नवी मुंबईमध्ये स्वागत केलं जाईल आणि त्यापूर्वी आपण ही दृश्य जी आहे ती नाशिकमधली दृश्य पाहतोय। नवी मुंबईच्या दिशेने नरेंद्र मोदी रवाना झालेत। आज होणारे हे सर्व विकास कामांचं लोकार्पण अतिशय महत्त्वाचं आहे। अटल सेतू आजपासून सर्वसामान्यांसाठी खुला केला जाणार आहे। ऐतिहासिक असा हा सेतू आहे असं वारंवार सांगितलं जातं, कारण अगदी ज्या तंत्रज्ञानाचा वापर बाहेरील देशांमध्ये केला जातो त्या तंत्रज्ञानांचा वापर करून या ठिकाणी हा सागरी मार्ग, हा सागरी सेतू बनवण्यात आलेला आहे आणि त्याची प्रतीक्षा सर्व नवी मुंबईकरांना आहे। या संदर्भात अधिकचे अपडेट आपण सुनील काळे आमच्या प्रतिनिधींकडून घेऊया। सुनील, आपण बघतोय आता पंतप्रधान नरेंद्र मोदी हे नाशिकवरून नवी मुंबईच्या दिशेने रवाना होत आहे। साधारणतः किती वाजेपर्यंत ते नवी मुंबईमध्ये पोहोचतील आणि त्यानंतर पुढचा त्यांचा दौरा नेमका कसा असेल? बघतोय की नाशिकचा पूर्ण जो कार्यक्रम आहे तो उरकल्यानंतर जवळपास 1 तासाच्या
दरम्यान ते INS शिखर जे कुलाब्यामधलं नेव्हीचं जे स्थान आहे त्या ठिकाणी त्यांचा हेलिकॉप्टर लँड होईल आणि त्या ठिकाणाहून ते मुंबईतून फ्रीवे मार्गे जे आहेत अटल सेतू म्हणजे शिवडी नावाशेवा जो नवीन सागरी सेतू बांधण्यात आलेला आहे, अटल सेतू त्याला नाव देण्यात आले, त्याचं ओपनिंगसाठी फ्रीवेच्या मार्गाने ते रवाना होतील आणि पूर्ण जो 22 किलोमीटरचा अटल सेतूचा जो मार्ग आहे तो मार्ग तो पूर्णपणे त्याचा प्रवास करून ते चिरले गाव ज्या ठिकाणी एंट्री पॉईंट आहे त्या ठिकाणाहून नवी मुंबईच्या ज्या ठिकाणी कार्यक्रम स्थळ आहे त्या ठिकाणी जातील। त्या तिथूनच बाकीचे कार्यक्रम आहेत म्हणजे त्याचबरोबर सूर्या प्रकल्पाच्या संदर्भातलं जे वॉटर डॅम आहे तिथलं लोकार्पण केलं जाणार आहे आणि वेगवेगळे जे मार्ग आहेत उरणचे लोकल सेवा सुरू होते त्याचं सुद्धा उद्घाटन मोदींच्या हस्ते होणार आहे। त्याचबरोबर पुन्हा एकदा नवी मुंबई मेट्रोचं उद्घाटन जे आहे ते आज मोदींच्या हस्ते होणार आहे आणि सागरी सेतू जो आहे तो महत्वाचा कार्यक्रम आहे, त्याच्यावरून पूर्णपणे प्रवास करणार देशातला हा सर्वात मोठा सागरी सेतू आहे। निश्चितच धन्यवाद सुनील दिलेल्या सर्व अपडेट्ससाठी। तर आपण बघतोय पंतप्रधान नरेंद्र मोदी आता नवी मुंबईच्या दिशेने रवाना होतानाची दृश्य आहे आणि काही महत्त्वाच्या विकास कामांचं लोकार्पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते नवी मुंबईमध्ये होणार आहे। मात्र आपण जर बघितलं तर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे एकाच हेलिकॉप्टरमधून नवी मुंबईच्या दिशेने रवाना होत आहे। तब्बल 26 वर्षांपासून रखडलेला हार्बर मार्गावरचा रेल्वे मार्ग आता आजपासून प्रवाशांसाठी खुला होणार आहे, त्यामुळे नवी मुंबईकरांमध्ये सुद्धा उत्साहाचं वातावरण बघायला मिळतंय। तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर नवी मुंबईमध्ये वाहतुकीत मोठे बदल झालेले आहेत। काय बदल आहेत आपण बघूयात। उल्वे येथील विमानतळ परिसरात मोदींचा कार्यक्रम आहे। सभा मंडप परिसरात वाहनांना प्रवेश बंदी करण्यात आलेली आहे। नवी मुंबई पोलीस आयुक्तालय क्षेत्रातील सर्व मार्गांवरती अवजड वाहनांनाही प्रवेश बंदी करण्यात आलेली आहे। नवी मुंबई पोलीस आयुक्तालय क्षेत्रातील सर्व मार्गांवरती पार्किंगवरही बंदी आहे। नवी मुंबई पोलिसांच्या मदतीसाठी मुंबई आणि ठाण्यातील पोलीस पथकं दाखल झालेली आहेत। तर अनेक रस्ते देखील वाहतुकीसाठी बंद करण्यात आलेले आहे। शिवाय अवजड वाहनांना सुद्धा नवी मुंबईमध्ये आज बंदी घालण्यात आलेली आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवरती। मात्र आता जर आपण बघितलं तर पंतप्रधान नरेंद्र मोदी हे नवी मुंबईच्या दिशेने रवाना झालेले आहेत। याशिवाय जर आपण बघितलं तर मुंबई आणि मुंबई महानगर प्रदेशात जोडणारा हा जो अटल सेतू आहे त्याचं उद्घाटन आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून केलं जाणार आहे। मात्र त्याआधीच अटल सेतूची दृश्य देखील तुम्ही साम टीव्हीवरती बघितलेली होती। अतिशय सुंदर असा हा अटल सेतू जो आहे तो बनवण्यात आलेला आहे। 22 किलोमीटरचा हा सेतू आहे। फक्त 5 किलोमीटर तो जमिनीवरती आहे तर 16 किलोमीटर हा सेतू पूर्णतः सागरी सेतू आहे, समुद्रातून जाणारा सेतू आहे आणि देश विदेशात ज्या तंत्रज्ञानाचा वापर केला जातो ते तंत्रज्ञान वापरून या ठिकाणी हा सागरी सेतू जो आहे तो बनवण्यात आलेला आहे। त्यामुळे हे एक विशेष आकर्षण आता नवी मुंबईसोबत संपूर्ण देशासाठी असणारे अशा प्रकारचा सेतू देशात असणं फार महत्त्वाचं आहे आणि त्यामुळे विशेष आकर्षण हे सर्वांसाठी असणार आहे। त्यासाठी आता पंतप्रधान नरेंद्र मोदी त्या सेतूचं आज उद्घाटन करणार आहेत। याशिवाय सर्वात महत्त्वाचं जर आपण बघितलं तर तब्बल 26 वर्ष रखडलेला हार्बर मार्गावरचा रेल्वे मार्ग आजपासून प्रवाशांसाठी खुला होणार आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी या रेल्वे मार्गाचं आज उद्घाटन नवी मुंबईमध्ये करणार आहेत आणि हा रेल्वे मार्ग सुरू झाला तर पनवेलहून उरण मुंबई नवी मुंबईला जाणं सोपं होणार आहे। मात्र ही दृश्यही अतिशय महत्त्वाची आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हेलिकॉप्टरने या ठिकाणी उडान घेतलेली आहे आणि हे हेलिकॉप्टर आता नवी मुंबईच्या दिशेने निघालेला आहे। नाशिककरांचा अतिशय चांगला आणि उत्स्फूर्त असा प्रतिसाद पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आज मिळालेला आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेला देखील मैदान तुडुंब भरलं असल्याचं आपण बघितलं होतं। यावेळेस मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर स्तुतिसुमनं देखील उधळली आणि आता पंतप्रधान नरेंद्र मोदी आपला नाशिकचा पूर्ण दौरा करून आता नवी मुंबईच्या दिशेने निघालेले आहेत।
मात्र हे मोदींचं मिशन महाराष्ट्र आहे, तर बघूयात हे काय आहे। 30,500 कोटींच्या प्रकल्पांचं लोकार्पण आज पंतप्रधान नरेंद्र मोदी करतील। या महाराष्ट्र मिशन मधून महाराष्ट्राला काय मिळतंय ते आपण बघतोय। आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवरती हे आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं मिशन महाराष्ट्र म्हणता येणार आहे, कारण त्यांनी सुरुवातीला नाशिकमध्ये आपला दौरा केला, त्यानंतर ते आता नवी मुंबईच्या दिशेने येत आहे आणि अगदी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवरती या सर्व विकास कामांचं उद्घाटन महत्त्वाचं। ईस्टर्न फ्री वे, ऑरेंज गेट ते मरीन ड्राईव्ह भूमिगत बोगद्याच्या कामाचं भूमिपूजन सुद्धा आज पंतप्रधान करतील। जेम्स आणि ज्वेलरी उद्योगासाठी भारत रत्नम या नव्या टॉवरचं देखील आज लोकार्पण केलं जाणार आहे। महाराष्ट्राला या मोदींच्या दौऱ्यांमधून, या मिशन महाराष्ट्रामधून काय मिळतंय आपण बघतोय। नमो महिला सक्षमीकरण अभियानाची सुरुवात सुद्धा केली जाणार आहे। तर आता पंतप्रधान नरेंद्र मोदी नवी मुंबईच्या दिशेने रवाना झालेले आहेत। पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे एकाच हेलिकॉप्टरमधून नवी मुंबईच्या दिशेने रवाना झालेले आहेत। साधारणतः 1 तासात पंतप्रधान नरेंद्र मोदी हे नवी मुंबईमध्ये दाखल होतील।